Hello, my dear students. So today we are going to discuss some important topic. That is the name of the chapter is determinant. सो गाईज आज आपण डिटर्मिनंट हा चॅप्टर एकदम डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यांनी व्यवस्थित प्रिपरेशन करायचंय. त्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्हाला डिटेल्समध्ये विचारायचं आहे. सो राईट डाऊन द हेडिंग दॅट इज डिटर्मिनंट्स. डिटर्मिनंट्स सगळ्यांनी माझ्यासोबत लिहायचं आहे. ओके, बघा गाईज सगळ्यांनी लक्ष द्या. आपल्याला काय करायचं आहे आज डिटर्मिनंट चॅप्टर हा जो 11वीला चॅप्टर आहे, पण याचं वेटेज जर पाहिलं तर खूप इम्पॉर्टंट आहे. आलं की लक्षात? आपल्याला दिसतंय तसं हे म्हणजे बेसिक चॅप्टर नाहीये. तर कदाचित आपल्याला याच्यामधून आपल्याला जे 11वीचं जे चॅप्टर आहे 11वी सोबत 12वीचं पण शिकायचं आहे. आलं की लक्षात? लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये काही जिथं काही अडचण येईल तर तेव्हा तुमचे डाऊट्स वगैरे क्लिअर करून घ्या. सगळ्यात पहिलं डिटर्मिनंट मध्ये जे आपण बघणार आहोत ते म्हणजे 2/2 चा डिटर्मिनंट आणि 3/3 चा डिटर्मिनंट. ऍक्च्युली याला सॉल्व्ह कसं करायचं, बाकी कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. त्यामुळे जेव्हा जेव्हा अडचण येईल काय येईल ते मला फक्त व्यवस्थित तुमचे डाऊट्स वगैरे क्लिअर करून विचारायचं आहे. ठीक आहे? सगळ्यांना आवाज येतो गाईज? येस. तर बेसिक सांगायचं झालं, डिटर्मिनंट म्हणजे इट इज द अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन रोज अँड कॉलम्स विथ द हेल्प ऑफ टू वर्टिकल लाईन्स. त्याला काय म्हणायचं आपल्याला? डिटर्मिनंट म्हणायचं आहे. डिटर्मिनंट म्हणजे काय? इट इज द अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन रोज अँड कॉलम्स इन बिटवीन टू वर्टिकल लाईन्स. आता डिटर्मिनंटचे किती प्रकार असतात? देर आर टू टाइप्स ऑफ द डिटर्मिनंट. कसं लिहिता येईल आपल्याला? बघा लक्ष द्या. एक असतात ऑर्डर टू डिटर्मिनंट अँड ऑर्डर 3 डिटर्मिनंट. काय मिनिंग आहे ऍक्च्युली ऑर्डरचा? ऑर्डर म्हणजे बेसिक. ऑर्डर म्हणजे काय? बेसिक किती रोज आणि किती कॉलम्स आहेत. आलंय का लक्षात? ऑर्डर 2 मध्ये किती असायला पाहिजेत? चला एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल डिटर्मिनंट ऑफ 2, 3 अँड 4, 1. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं इथं तर किती रोज आणि किती कॉलम्स आहेत बघा. सर 2, 3 दिस इज द फर्स्ट रो, 4, 1 दिस इज द सेकंड रो, 2, 4 this is the first column and 3, 1 this is the second column. That means there are 2 rows and 2 columns in the order 2 of determinants. क्लियर आहे का हे सगळ्यांना? बरोबर आहे. ऑर्डर 2 म्हणजे किती रोज आणि किती कॉलम्स? 2 रोज आणि 2 कॉलम्स. आता सगळ्यात महत्त्वाचा जो क्वेश्चन आहे ऍक्च्युअल त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची? हाऊ कॅन वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट? बघा, व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट जर फाइंड करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा स्टेप्स आहे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू काय करतो आपण? हे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन. काय येईल बरं आपला आन्सर सांगा मला? डिटर्मिनंट ऑफ, किंवा आपण डायरेक्ट सोल्युशन करूया, 2 into 1 मायनस 3 into 4. काय येईल आन्सर सांगा? डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 2 1s are 2 minus 3 4s are 12. That means determinant of A equal to minus 10 and this will be your final answer. समजलंय का सगळ्यांना की 2/2 डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा? बघा 2/2 डिटर्मिनंट म्हणजे काय? ज्या डिटर्मिनंट मध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स असतात त्याला आपण काय म्हणतो? डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. सेकंड क्वेश्चन काय करायचंय आपल्याला? ऑर्डर 2 च्या डिटर्मिनंट मध्ये वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट, that is by multiplying the diagonal elements and we have to subtract it. हे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन एकमेकांमधून काय करायचं आपल्याला? सबस्ट्रॅक्ट करायचंय. समजलं का? क्लिअर? चलो, जो सेकंड पार्ट आहे डिटर्मिनंट मध्ये तो आहे ऑर्डर 3. नेमकं ऑर्डर 3 डिटर्मिनंट म्हणजे काय? ज्या डिटर्मिनंट मध्ये 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत त्याला म्हणायचंय आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. आता ऍक्च्युअल आपण एक्झाम्पल घेऊनच समजून घेऊया की नेमकं करायचंय काय. बरोबर आहे का नाही? की नेमकं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 मध्ये किंवा ऑर्डर 2 आणि ऑर्डर 3 मध्ये फरक काय? ठीक आहे ना? बघा एक एक्झाम्पल घेतो मी. फॉर एक्झाम्पल डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 3 1 minus 5 4 2 1 3 1
0. बघा नीट लक्ष द्या, काय दिले हो मी सर, मी डिटर्मिनंट, बघा नीट लक्ष द्या, काय घेतलंय मी ऑर्डर 3. ज्या डिटर्मिनंटची ऑर्डर 3 आहे, ऑर्डर 3 म्हणजे काय 3 rows अँड 3 columns. बघा आपण त्याला नाव देऊया, दिस इज द फर्स्ट रो, सेकंड रो अँड थर्ड रो. दिस इज द फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम अँड थर्ड कॉलम. ओके, आय होप सगळ्यांना हे समजलं असेल. ठीक आहे, आता या 3 रोज आणि 3 कॉलम दिल्यानंतर आपल्याला 3x3 डिटर्मिनंटची ऍक्च्युअल व्हॅल्यू कशी फाइंड करायची ते आपल्याला शिकायचं आहे आज. आलंय का लक्षात? याच्यामध्ये कुणाला काही डाऊट्स असतील ते तुम्ही डायरेक्टली विचारू शकतात. अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. स्टेप बाय स्टेप जर केलं तर इझिली तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. बघा आता मी वाटलं असतं हे जे कॉलम्स दिलेले आहेत त्याला मी थोडंसं खाली घेतो. ठीक आहे, करू शकतो आपण. सर मला या डिटर्मिनंटचा आन्सर फाइंड करायचं आहे, काय करावं लागेल? व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? स्टेप 1, जेवढे रो 1 मध्ये एलिमेंट्स आहेत त्याला आपल्याला काय द्यायचंय? साइन द्यायचंय. पहिल्या एलिमेंटला प्लस साइन, सेकंड एलिमेंटला मायनस साइन, थर्ड एलिमेंटला प्लस साइन. आलंय का लक्षात? क्लिअर आहे का? आता आपल्याला याचं व्हॅल्यू फाइंड करायची, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू, सांगा बरं मला, पहिल्या रोचा पहिला एलिमेंट घ्यायचा 3 इंटू डिटर्मिनंट ऑफ, आता नीट लक्ष द्या, हा कोणता एलिमेंट आहे? फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट आहे. आलंय का लक्षात? जर मी सर याच्यामध्ये बघा, जर मी याच्यामध्ये 3 ज्या ठिकाणी लाई करतो तो कॉलम, तो रो आणि कॉलम जर डिलीट केला, उरलेले जे 4 एलिमेंट्स राहतील त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. म्हणजे कोणते कोणते एलिमेंट्स? 2 1 आणि 1 0. आलंय का लक्षात? दिस इज आवर फर्स्ट स्टेप. क्लिअर? नेक्स्ट स्टेप काय आपली? नीट लक्ष द्या, दुसरा एलिमेंट कोणता आहे? पहिल्या रो मधला 1 आहे, पण त्याचा साइन काय आहे? -1. डिटर्मिनंट ऑफ, सेम स्टेप. आता जिथं 1 लाई करतो, कुठं लाई करतो तो? सेकंड कॉलम मध्ये आणि फर्स्ट रो मध्ये. ते दोन्ही डिलीट केले, उरलेले जे 4 एलिमेंट्स आहेत त्याचा आपल्याला काय घ्यायचा आहे? डिटर्मिनंट घ्यायचा आहे. काय येणार आहे होते? 4 1 आणि 3 0. ओके, नेक्स्ट पहिल्या रोचा थर्ड एलिमेंट कोणता आहे आपला? -5. आता प्लस दिलंय पण प्लस मायनस -5 इंटू डिटर्मिनंट ऑफ, -5 कुठं लाई करतो? फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये, बरोबर आहे. आता उरलेले जे 4 एलिमेंट्स आहेत त्यांचा आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा आहे. काय येईल बरं तो? सांगा. 4 2 3 1. ओके, आता आपल्याला फक्त हे स्टेप बाय स्टेप काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. सांगा बरं मला काय येईल? थोडंसं आपण याला लेफ्ट साईडला घेऊया. हा, ठीक आहे. जर मी याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर काय येईल? डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू, बघा सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, काय येईल याचं कॅल्क्युलेशन? 3 इंटू ब्रॅकेट मध्ये 2 इंटू 0 0 -1 इंटू 1 1 -1 इंटू 4 इंटू 0 0 -3 इंटू 1 3 -5 इंटू 4 इंटू 1 4 -3 टू जार 6. सॉल्व करा, कॅल्क्युलेशन पार्ट आहे, व्हेरी इझी. 3 इंटू -1 -3. ठीक आहे. नेक्स्ट -1 इंटू -3 +3. इकडे किती येईल? -2 इंटू -5. सो इट विल बी गाइज +10. -3 +3 will get cancel out. Sir, your final answer would be +10. काय आली आपली फायनल डिटर्मिनंटची व्हॅल्यू? किती आली आहे? +10. आलंय का लक्षात? बघा आज आपण दोनच गोष्टी शिकलोत. डिटर्मिनंट मध्ये 2 ऑर्डर असतात, म्हणजे 2x2 ऑर्डर आणि 3x3 ऑर्डर. आणि या दोन्ही ऑर्डर मध्ये ऍक्च्युअल डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करायची ते आज आपण शिकलेलो आहोत. आय होप सगळ्यांना ही कन्सेप्ट समजली असेल. हा एकदम बेसिक कन्सेप्ट आहे, पण तरी आपल्याला जर याच्या डेप्थ मध्ये काही क्वेश्चन्स पाहिजे असतील तर ते आपण येणाऱ्या काळात याच्यावरती भरपूर सारी प्रॅक्टिस वगैरे करून घेणार आहोत. ओके, सो गाईज काळजीपूर्वक 2x2 आणि 3x3 डिटर्मिनंट परत एकदा भरपूर सारे क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील याच्याबद्दल तर तुम्ही ते डाऊट्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. ओके, सो थँक्यू सो मच गाईज. सी यू इन द नेक्स्ट सेशन. थँक्यू सो मच.